गिरगाव चौपाटीवर यावेळेला ज्याप्रमाणे पुण्यामध्ये परदेशी पाहुण्यांनी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केलेली होती, ते आलेले होते, त्याचप्रमाणे मुंबईत गिरगाव चौपाटीवर देखील अशाच पद्धतीने फॉरेनर्स म्हणजे परदेशी पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहूया। गणेशोत्सवाचा आनंद जसे मुंबईकर घेतायत तसे वेगवेगळ्या शहरातले गणेश भक्त घेतायत, त्याचप्रमाणे इथे मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवर श्री गणेशाचा हा मोठा सोहळा बघण्यासाठी काही परदेशी पाहुणे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या हातातले हे जे फुलं आपण बघितले तर हीच पुष्पवृष्टी करत ते ह्या गणेशाचं स्वागत करतायत। श्रीलंका, ब्राझील, त्याचप्रमाणे अमेरिकन सुद्धा काही जण इथे आलेले आहेत, खास करून गणपतीचं हे रूप बघण्यासाठी, हा उत्सव बघण्यासाठी। Where are you from and are you enjoying the festival? Very much. I'm from Sri Lanka. Lord Ganesha is not new, not a stranger to Sri Lanka. We have also Lord Ganesha, but we do not have such a big festival for him. So we are enjoying the festival very much here. This is my third year to come for this festival. नक्कीच आपण बघतोय की त्यांचे जे पेहराव आहेत ते सुद्धा भारतीय साड्यांमध्ये ते आलेले आहेत। You wear a sari and are you useful to this dress? Yes, of course. This is a typical Sri Lankan sari. Okay, this is Sri Lankan sari. Yes. And are you enjoying the festival? This is my first time. I really enjoy the festival. ह्या परदेशी पाहुण्यांचं म्हणणं तर आपण ऐकलेलंच आहे आणि पुष्पवृष्टी करून या सगळ्या श्री गणेशांचं आगमन इथे केलं जातंय। परदेशी पाहुण्यांची खूप मोठी वर्दळ आहे। जर बाजूला आपण बघितलं तर लक्षात येईल की अनेक परदेशी पाहुणे आहेत की जे श्री गणेशाचं हे विलोभनीय रूप बघण्यासाठी, हा सगळा उत्सव बघण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत आणि पालिका प्रशासनाने त्यांचं इथे स्वागत केलेलं आहे आणि पालिका प्रशासनाने त्यांना एक खास जागा उपलब्ध करून देऊन इथे श्री गणेशाचा हा सोहळा, त्याचा आनंद लुटण्याची सुद्धा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे। कॅमेरामन अजित शिवतारकर, समोर पाठक, एबीपी माझा, मुंबई।